नमस्कार मित्रांनो, आजी दादाच्या निधनानंतर हा त्यांचा पहिलाच वाढदिवस। आज दादांच्या जन्मदिनानिमित्त सुनेत्राताई आणि दादांच्या आठवणीत त्यांनी आपल्या भावना पहिल्यांदाच व्यक्त केल्या आहेत। तर चला जाणून घेऊ काय आहे सविस्तर माहिती। तत्पूर्वी समर्थ फिल्मी बायोग्राफीवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सुनेत्राताई म्हणतात, एवढी वर्ष तुमचा वाढदिवस मी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करायची। हक्क घर कुटुंब आनंदात असायचं। सर्वत्र अभिनंदनाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव असायचा। मात्र आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय। हे कटू सत्य स्वीकारायला आजही अजिबात तयार होत नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची ती विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, आज हे सगळं अचानक गेल्यासारखं आणि सगळं काही पोरकं झाल्यासारखं वाटते। यावर विश्वासच बसत नाही। काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून घेईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमचा वाढदिवस साजरा करताना काळीज आतून पार पिळवटून निघतंय आणि डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत। तुम्ही भली आज माझ्यासोबत नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमच्या प्रेम, लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला माझ्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम असं म्हणत सुनेत्राताईंनी आपली भावना व्यक्त केली आहे।